नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी आले आहे दोडा मार्गातील झोळंबे या गावात बागायतदार फार्म स्टे मध्ये राहायला। मातीचं घर आणि कुळागर कोकणच्या संस्कृतीचं दोन अनमोल दागिने। मातीच्या घराच्या थंडगार भिंतीमध्ये साधेपणाचं सुख दडलं आहे, तर उंबरठ्यावर पसरलेला जिव्हाळा मनाला शांतता देतो। तर दुसरीकडे कुळागरात नारळ सुपारीच्या हिरवाईत निसर्गाचं सोनं दडलं आहे। मातीचं घर नेहमीच मनाला उबदारपणा देतं। अशा ह्या बागायतदार फार्मस्टेच्या कुळागरमध्ये राहून आपण आज ते अनुभवूया। आता मी फार्म स्टेला पोहोचलोय आणि यांचे जे सर्व आहेत ओमकार गावडे, तर यांच्या बरोबर आधी आपण हा फार्म स्टे फिरूया। मला जाम एक्साइटमेंट लागले की बाहेरचा व्ह्यू वरूनच एवढं, तर आधी आपण फार्म स्टे फिरून घेऊया, मग आपण गप्पा मारतच जाऊया। चला जाऊया। ओके, वा, हे एक 100 वर्ष जुनं मातीचं घर आहे। हा, आणि ते मातीचं घर प्रॉपर मातीमध्येच आहे सगळं। हा, इथे माती आणि लाकूड। ओके, तर त्याचा हा लोटा आहे। हा, लोटा म्हणजे जे आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात त्यांना थांबायचा, म्हणजे लिव्हिंग रूम सारखा। ओके, हा, त्याच्यानंतर हा आतमधला भाग मिडल हॉल, हा, म्हणजे कोकणात आपण याला वळी म्हणतो। हा, वळी म्हणजे जे वर्षभर चालणारे सगळे जे सण आहेत ते इथे होतात। हा, हा, आणि आम्ही इथे डायनिंग एरिया हा केलाय, इथे छान बसून आपण जेवू शकतो। ओके, वा, याच्या वर पूर्ण माळी आहे, लाकडी माळी आहे। आणि हे सगळं लाकूड किंवा इथली माती हे सगळं याच फार्म मधलं आहे। अरे वा, आणि इथलाच वापर करून सगळं केलंय, म्हणून सगळं सस्टेनेबल आहे। हो, गुड। आता बेडरूम म्हणू शकतो आपण याला। ही खोली बेडरूम पेक्षा खोली बरं वाटतं। मस्त, बाग पण लाकडाचंच आहे। हो, म्हणून मी इथे फक्त दोनच गोष्टी वापरल्यात, लाकूड आणि जमीन। मेंटेनन्स तुम्हाला खूप येत असेल। हो, मातीच्या घराला मेंटेनन्स आहे, पण तो फील पण आहे। हा, ओके, न्हाणी घर ही न्हाणी। हो, वा, तर हंड्यात पाणी गरम होत आहे। हा, आणि इथे बाथरूम। आता हा हंडा कुठून आणला की हा पण जुनाच होता? हा माझ्या घरी होता हंडा। ओके, हा हा हा, मग हा किती वर्ष असेल तरी? हा खूप आहे, 100-150 वर्ष जुना आहे। हो ना, कारण आता एवढं बघणं नाहीच आहे, 100-150 वर्ष जुना आहे। गुड। या ठिकाणी वॉशरूम पण बघूया। हो, असा जुन्या टाईपचा अर्धा वॉशरूम आहे। आणि लहानपणी एकदा कधीतरी गेलेली अशा वॉशरूम मध्ये, आणि बाजूलाच चूल आहे, तिथे हांडा ठेवला आहे, खाली आग घालून त्याच्यावर पाणी गरम होत राहणार आहे आणि ते आपल्याला पाणी मिळणार आहे। आणि हे असे दगडाची जमीन आणि मस्त एकदम, ही न्हाणी घर म्हणतात ना, बाथरूमची रूम तशी मस्त। इथनं मग आपण परत बाहेर पडतो। हा, हा जो एरिया आहे ना, हा पडलोटा आहे। पडलोटा, हा हा, म्हणजे या ठिकाणी आपण सामानही ठेवू शकतो। आल्या इथे बसायलाही मिळतं। इथे झोपाळा आहे। आणि हे खळ आहे। ओके, त्याच्यात थोडंसं वर छत केलेलं असतं आणि चारी बाजूने ओपन असतं। बरोबर, आणि समोर सुपारीच्या बागा, इथे अंगण आहे। हा हा हा, आणि हे कुळागर आहे। कुळागर म्हणजे मधोमध मातीचं घर आणि आजूबाजूला फूड फॉरेस्ट, त्याला खाण्यायोग्य फॉरेस्ट सगळं। म्हणजे इथल्या झाडांना उत्पन्नही मिळेल, म्हणजे सगळी मसाल्याची झाडं आहेत, सुपारी आहे,
आंबा आहे, नारळ आहेत, काजू आहेत, ही सगळी झाडं इथे आहेत. आणि हे कुळागर खूप जुनं आहे, म्हणजे 150-200 वर्ष जुनं आहे कुळागर. हो, मस्त. आता मला खूप सारे प्रश्न पडलेत, तुम्हाला पण पडलेत. आपण एक एक प्रश्न करून यांना विचारूया. पहिलं म्हणजे ही भन्नाट कल्पना कशी आली की असं फार्म स्टे करायचं? हा फार्म स्टे करायचा म्हणजे आता लोक मातीची घरं पाडतात, कारण त्याचा मेंटेनन्स भरपूर येतोय. मग आम्ही काही वर्षापूर्वी सर्व मित्र एकत्र येऊन आम्ही हे केलेलं की मातीची घरं कुठेतरी वाचली पाहिजेत. बरोबर आहे. आणि ही जर घरं वाचलीत तरच आपली जीवनशैली तशी राहू शकते. बरोबर. कारण आपण म्हणतो की आपल्याला गावाकडे राहायचं आहे, गावाकडली सगळी लाईफस्टाईल जगायची आहे, किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला गावाकडे राहून करायच्या. तर त्या राहण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला पहिली जी गरज आहे ते आहे तुमचं घर, राहण्याची जागा. तर मग आम्ही म्हटलं की ही सगळी घरं का पाडतायत, याची आम्ही कारणं शोधली. आणि त्याच्यातून आम्हाला हे कळलं की मातीचं घर मेंटेनन्ससाठी खूप जड आहे. बरोबर. मग म्हटलं की ही मातीच्या घरात जर पर्यटन चालू झालं तर त्याचे मेंटेनन्सही होईल, ते घरही राहील, आणि आपणही त्याच्यातनं राहून आपण गाव अनुभवू शकतो. आणि येणारा जो क्राऊड आहे, पर्यटक आहेत, तर तो एक चांगला क्राऊड येऊ शकतो आणि ते खरं कल्चर अनुभवू शकतात. त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलेलं. खरंच आहे, कारण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण ही घरं बघितलीत, पण पुढच्या पिढीला ही घरं बघण्यासारखी नाहीच आहेत. मग ती जतन करणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता हे घर कोणाचं होतं? हे ओगले फॅमिलीचं होतं. दिनू काकांचं घर होतं. दिनू काकांचं घर आम्ही रिस्टोर करून व्यवस्थित करून हे बनवलंय. आणि त्यांचाही चांगला सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टींसाठी, कन्झर्वेशनसाठी, आणि त्यांच्यामुळे हे सगळं होऊ शकलंय. आणि ओंकार कुंदेकर म्हणून आहे, त्यानंतर ऋषभ कुंदेकर आहे, शिवम गावडे आहे, सूरज आहे. त्याबरोबर हे सगळं करताना आम्हाला म्हणजे जगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसाद गावडे दादा आहे, त्याच्यानंतर मुक्ताताई आहे, मुक्ता नार्वेकर. या सगळ्यांमुळे हे जगापर्यंत येऊ शकलं. बरोबर. आणि सगळा प्रतिसाद पण खूप छान आहे. हो, कारण या ठिकाणी जर हे एन्जॉय करायचं असेल तर तो क्राऊड त्यांना ते तसंच फील पाहिजे. शेणाने सारवलेली जमीन, त्यानंतर मातीचे भिंत. आता दुसरी गोष्ट, हे मेंटेन करायला खूप कठीण आहे. आणि पहिलं जेव्हा तुम्ही हे घर बघितलं ते बंद होतं असं आपण बघितलं, तर मग ते कसं त्यानंतर तुम्ही सुरुवात केली, काय होती स्टोरी सांगत शकता? हे सगळं रिस्टोर करताना आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही सगळं अनुभवत रिस्टोर केलंय. कारण आम्ही एक 4-5 मित्र सगळे होतो आणि ते सगळे स्वतः रिस्टोर करत होतो. त्याच्यातनं त्यामुळे आम्हाला फील करता आलं की मातीच्या घरात तेव्हा लोक कशी राहायची. बरोबर. म्हणजे आमची जुनी घरं होती ती मातीचीच होती, आणि त्याच्यातनं आम्ही सगळं लहानपण अनुभवलंय सगळं. पण अलीकडच्या काळात काय होतंय की ती मेंटेनन्स कॉस्ट भरपूर येते आणि लोकांकडे आता वेळ नाहीये. बरोबर. पण गावात तो वेळ आहे अजून, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. आणि कोरोना नंतर हे आम्ही सगळं करत करत पुढे गेलो. आणि हे करत असताना आम्हाला एक अनुभवायला मिळालं की मातीच्या घरांमध्ये ना खरं जगायला मिळतं. आधीच्या कॉन्क्रीटच्या घरांमध्ये काय आहे, तुम्ही एकदा येता, राहायला झोपायची जागा म्हणू शकतो त्याला, पण फील जर करायचं असेल, कारण इथे जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा गारवा असतो. म्हणजे बाहेर ऊन असलं तर आतमध्ये थंड असतं, आणि बाहेर जर थंड असलं तर आत उबदार असतं. तर तो फील घेता येतो, नॅचरल हे करता येतो. तर आता आपण हा फार्म स्टे फिरलो आणि आता जेवणाची व्यवस्था चालू आहे, तर जेवणाची आम्ही वाट बघतोय. तर त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की लहानपणी आम्ही नागव्याला जाताना, म्हणजे नागवा माझं गाव, असेच पायवाटेने जावं लागायचं, कारण त्यावेळी रस्ता नसायचा. बाबा डोक्यावर घ्यायचे आम्हाला आणि साकाव क्रॉस करून आम्ही जायचो. स्पेशली सौरभ लहान होता माझा भाऊ, पण त्याला तो चालायचा, मलाच नेहमी उचलून घेऊन जायचे, माझेच लाड जास्त झालेत. सो त्यावेळी आमचं जे गावचं घर होतं ते असं होतं, मातीच्या भिंती, आणि त्याच्यानंतर मध्ये एक मोठा हॉल, तिथे गणपतीची बाजूला देवखोली, आणि नंतर छोट्या छोट्या खोल्या, आणि त्यामध्ये प्रत्येक काकांचे वेगवेगळ्या खोल्या असायच्या. आम्ही तर संपूर्ण जाऊन तिथे खांब वगैरे अशा गोष्टी खेळायचो. पण आता सगळं आधुनिकीकरण झालं, त्या भिंती पडल्या, आणि मग त्याच्यानंतर मग मातीच्या भिंतींच्या ऐवजी कॉन्क्रीट आणि सगळं सिमेंटचं राज्य आलं, आणि तो जो फील आहे ना तो कमी झाला. आणि त्याचबरोबर जे लोक आम्ही जे लहानपणी जायचो ते गावी जाणं सुद्धा कमी झालं, त्यामुळे मजा जी होती ती कमी झाली. आणि आज जेव्हा मातीच्या घरी आम्ही पुन्हा आलो तेव्हा सगळ्या मेमरीज पुन्हा जाग्या झाल्या, सगळं लहानपण पुन्हा आठवलं, आणि त्यामुळे एकदम त्या मेमरीजमध्ये गेल्यासारखं वाटतंय. हे जेव्हा फार्मस्टे आम्ही फिरलो तेव्हा तेच सगळं चुलीवरचं पाणी गरम करणं, छोट्या छोट्या खोल्यांमध्ये लपाछपी खेळणं, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगेनच, थोडीशी इमोशन झाली मी.
मुगाचं कडण आहे, हा चवळीची आमटी आहे, हो सोलकढी आहे, एकदम हा बांबू शूट्स आहे, चिवरीचे कोंब, ओके हा उकडा भात आहे, उकडे तांदळाचं भात हा आणि रायवळ आंब्याचं लोणचं आहे. ओ वा एकदम अस्सल ऑथेंटिक मालवणी फूड आहे हे. आणि ह्याच्यातले काही पदार्थ आहेत ते मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. चला सुरुवात करूया जेवायला. तर आता आपण सुपारीच्या बागा, मगाशी त्यांनी सांगितलं कूळ घर म्हणजे काय, घर मध्यभाग आणि आजूबाजूला पूर्ण बागा. तरी आता बागा फिरायला आता आपण जातोय. ओमकार आपल्याला घेऊन जातोय. नको नको सकाळपासून पडतेच आहे. तिथे ही सगळी जी झाडं आहेत ना ती सुपारी आहेत, केळी लावल्यात, त्याच्यानंतर हे जायफळाचं झाड आहे मिरिस्टिका. हा हा हा. त्याच्यानंतर सुपारीच्या प्रत्येक झाडावरती वेल चढवली, मिरवेल आहे. त्याच्यामुळे इथे जे आम्हाला जे सगळे मसाले वगैरे जे मिळतात ते इथेच मिळतात. ओके. फक्त आमच्याकडे तांदूळ आणि जे कुळीत वगैरे किंवा कडधान्य येतात ते फक्त बाहेरून येतात, म्हणजे याच गावातून, फक्त फार्म मधून. हा, या पट्ट्यामधून पण येतात. आता जो आपण तांदूळ जो खाल्ला ना, ब्राऊन राईस, उकडा भात, उकडा तांदूळ, तो इथलाच वालाई तांदळाचा. ओके ओके ओके. आता या ठिकाणी सुपारीच्या बागा आहेत, केळी, जायफळ आहे, नारळ आहे, फणस आहे, ओके, रायवळ आंब्याची आहेत. ओके. इथे एकही झाड म्हणजे कलमी नाहीये, हायब्रिड कुठलंच नाहीये, नॅचरल आणि इंडिजिनस म्हणजे इथलंच लोकल. त्याच्यामुळे या झाडांना खूप मेहनत घ्यावी नाही लागत. मग ह्याचा जो हे करतात बागांचा तो कोण करतं? इथे आम्ही हे सगळं करतो. म्हणजे इथले जे शेतकरी, इथे जे शेतकरी आहेत ना ते सगळं सांभाळतात. ओके ओके. मस्त आहे साखर. जाऊ शकतो? हो. सुपारीच्या झाडापासूनच साखर बनवलाय. हो, सुपारीच्या झाडांपासून आहे. थांबा, दोघं येतो. आम्ही कुर्गला गेलेलो, हेच त्यांनी एक्सप्लोर केलेलं. याचे त्यांनी आम्हाला गाईड चार्ज घेतलेले ना, ही झाडं फक्त सांगायला. कुर्गला गेलेलो ते. मग कॉफी प्लांटेशन, खाली कॉफी असते पण वरती अशी सगळे ते कॉफीला उजेड लागताना ना, मग मोठी मोठी झाडं असतात. मग ते झाडं हे मसाला पदार्थांचे सगळे झाडं पूर्ण, आणि एखाद दुसरं कुठचं चंदनाचं असेल तर, पण ते बाकी मसाल्यांच्या पदार्थांचं एक्सप्लेन करताना ना, मग ते त्यांनी एवढं कमर्शियलाइज केलंय की गाड्या तिथे थांबतात. मग ते सगळं कॉफी प्लांटेशन फिरवणार, तर फिरवायचे वेगळे 500 वगैरे चार्जेस. मग ते फिरत आपण एका शॉपमध्ये जाणार त्यांच्या, अचानक तसं फिरवणार. मग तिथे सगळे त्यांचे कॉफी प्रोडक्ट्स आणि सगळं ठेवलेले असणार, जे मसाल्याचे पदार्थ आपण बघितले ना, वेलची, दालचिनी सगळं. मग ते तुम्ही तिकडनं परचेस करा आणि बसा. पण आपल्याकडे कोकणात नॅचरली सगळीकडे आहे, पण आपण त्याला जास्त भाव नाही दिलाय आणि जास्त म्हणजे कमर्शियलाइज नाही झालंय. बरोबर, ते कारण लोकांनी हे काय बघायचं, पण तिथे जाऊन बघतो आपण, तिथे जाऊन बघतो. उलट ते इथले जो यंग क्राऊड आहे तो कुठेतरी बाहेर कामाला जातोय, जॉबला जातोय ना, त्याच्यापेक्षा त्याची बागायती किंवा थोडी तरी शेती असेल तर त्याने तिथे टुरिझम करावं. बरोबर. आणि त्या पर्यटनातूनही त्याला पैसेही मिळतील आणि त्याला ते सगळं जगता येईल. बरोबर. पण आजकाल थोडी मेहनत थोडी कमी झाली पडते, त्याच्यामुळे ते सगळे ते लॅपटॉपच्या समोर बसायचं आणि 40 नंतर विचारायचं, अरे बँक बॅलन्स आहे, आता कुठेतरी फार्म हाऊस घेतो, तोपर्यंत शरीर थकलेलं असतं. हा, तसंच होतं. मस्त. आता इथे पण एक थोडासा प्लॅन चाललाय, म्हणजे इथे काहीतरी टेंट वगैरे लावायचा, म्हणजे एवढ्यात एक टेंट असा बसेल. ओके. आणि तो व्हाईट वाला टेंट म्हणता ना तुम्ही? व्हाईट वाला. आणि तो एक आता चालू करायचा बरोबर नदीच्या समोर वगैरे असं. म्हणजे हे ती बारमाही वाहणारी नदी आहे. हा, बारमाही आहे, पण फेब्रुवारी नंतर फ्लो जरा कमी होतो. हा, पण पाणी असतं. तुझं जे घर आहे ते इथेच आहे की कुठे आहे? हे पूर्ण आता मध्ये फॉरेस्ट आहे, म्हणजे प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, आणि त्याच्यानंतर मग परत अशीच बागायती आहे. ओके ओके ओके. आमची पूर्ण 12-13 एकर आहे. ओके ओके. आणि तिथे परत माझं घर आहे, आणि त्याच्या बाजूला परत फॉरेस्ट आहे.
ओके. त्याच्यामुळे आम्ही फॉरेस्टमध्ये पण त्यांना ट्रेलला नेऊ शकतो असं. हां. याच्यावरनं जायचं. येस. याच्यावरनं जायचंय. हा मुद्दा पण असा ठेवलाय हां. म्हणजे एकच माणूस जाऊ शकतो. ओके. ॲट अ टाइम ओनली वन. सावकाश. इथे जे सगळे जे पाणी आहे ना हां. ते सगळं पाणी म्हणजे बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत म्हणजे झरे आहेत हे सगळे. आणि हे सगळे झरे हे जे गाव आहे ना त्याच्यात भरपूर देवरे आहेत आणि या देवऱ्यांमधनं हे सगळं पाणी येत आहे. ओके ओके ओके. त्याच्यामुळे ह्याला देवझरे पण म्हणू शकतो आपण. हां. चांगली कन्सेप्ट आहे. म्हणजे असं बांधलेले वगैरे नाही, डायरेक्ट तयार झाले की कसं काय? याच्यात झरे आहेत ऑलरेडी. आणि इथे वॉटर लेवल चांगल्यापैकी आहे त्याच्यामुळे इथे पाणी भरपूर आहे. आता हे पाणी एक्स्ट्राचं सोडलंय त्याच्यात परत. हो. म्हणजे झऱ्याचं पाणी पण त्याच्यात जात आहे. हां. आणि प्लस हे पण एक्स्ट्रा कारण ही बाग मोठी आहे ना. हां. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या बागेला पाणी देत राहिलं ना तरी ते पाणी संपत नाही. ओके ओके. 5-6 तास जरी कशा पद्धतीने देतात? हे थोड्या बागेला पाट सिस्टमने जाते म्हणजे झऱ्याचं पाणी वरून येतंय आणि ते पाटाने परत खाली खाली येते जिथनं आपण चालत आलो. ग्रॅव्हिटीने येतं. मग तिथे काही करावं नाही लागत. आणि ज्या ह्याच्यात आम्ही डोंगराळ भागात केली बागायती तिथे फक्त पंपने जातात. ओके ओके ओके. हे पण मी एका ह्याच्यात वाचलेलं खास या गावाची की ग्रॅव्हिटीने झऱ्याचं पाणी येतं डोंगरांवरनं ते पाटाद्वारे फिरवले जातं आणि काही ठिकाणी पंप लावलेत. मग जेव्हा पर्यटक इथे येतात तर त्यांना तुम्ही काय काय प्रोव्हाइड करता? म्हणजे एक सफारी असेल तुमची. आम्ही हे ट्रेल्स घेतो ज्याच्यात फॉरेस्ट ट्रेल असतो, फार्म ट्रेल आहे, हा फूड फॉरेस्ट ट्रेल आहे. हे सगळं कुळागर समजावून सांगणं. ओके. त्याच्यानंतर इथल्या ज्या देवऱ्या आहेत त्याच्यात आम्ही नेतो. देवऱ्या का जपाव्यात किंवा त्याचा काय उपयोग आहे आपल्याला ते सगळं आम्ही त्याच्यात दाखवतो. ओके. त्याच्यानंतर वनबाग वगैरे आहेत ती दाखवतो, फॉरेस्ट सगळी. जुनी मंदिरं दाखवतो. कावी कलेची मंदिर आहे शेजारच्या गावात ते आम्ही दाखवतो. ओके. आणि त्याच्यानंतर नदीवर असतं उन्हाळ्यात. आता छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. ते सगळं हनुमंतगड आहे, घारपी विलेज आहे, असणी विलेज आहे. ओके. आणि या गावात पण छोट्या छोट्या वाड्या आहेत त्या पण आम्ही फिरवतो. ओके. आणि ह्या गावातला गणेशोत्सव कसा असतो? इथे पारंपरिक गणेशोत्सव खूप छान होतो घराघरात. आणि इथे मंडळ वगैरे असं नाही आपला तसा. कोकणातला असतो तसा मातीचा छान गणपती आणि नैसर्गिक सजावट. इथल्या माटोळ्या खूप बघण्यासारख्या असतात. हो काय? जी माती जी वर बांधतात ना माती. हो. त्याच्यात सगळी रानफळं भाज्या आणि बाकी सगळा टाळ वगैरे असतो ते खूप बघण्यासारखं असतं. वा. तुझं घर कसं आहे? मातीचं आहे, स्लॅबचं आहे? थोडं मातीचं आहे, थोडं स्लॅबचं आहे. सगळं मिक्स केलं. दिवसभर या घरात कोण असतं मग? दिवसभर आम्ही असतो तिथे. मी तर इथेच असतो कारण मला हीच जागा आवडते बाकी जागेपेक्षा. आणि इथे काही क्रिएटिव्ह गोष्टी इथेच सुचतात. बरोबर. म्हणजे मी काही ना काहीतरी लिहित असतो, वाचत असतो, तर त्या इथे सुचतात म्हणून म्हटलं ही छान आहे. ओके. तर आपण मस्त आता फार्म स्टे फिरलो, कुळाघर पण बघितलं, खूप रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं. तर कोकणामध्ये आलं की पहिल्या डोक्यात येतं की मासे खायला येतो,
पण तसं नाही आहे. कोकणामध्ये जर तुम्हाला खरी खाद्यपद्धती अनुभवायची असेल म्हणजे व्हेजमध्ये सुद्धा म्हणजे खूप असे पदार्थ आहेत जे तुम्ही कधी खाल्ले नसाल आणि जर तुम्हाला नवीन असं काहीतरी ट्राय करायचं असेल तर तुम्ही या फार्मस्टेला येऊ शकता आणि आल्यावर तुम्हाला असे कोकणातले पारंपरिक पदार्थ इथे खायला मिळतील. आता आपल्याला हा सर्व करतोय तर इकडे कोणते कोणते पाहायला म्हणजे खाऊ शकतो आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. खापरोळ्या आणि रस. रस खापरोळ्या. हा रस आहे नारळाच्या दुधाचा, त्याच्यात हळद, गूळ आणि वेलची वगैरे टाकली आणि ही नारळाच्या खोबऱ्याची चटणी आहे. हो हो हो. पातळ चटणी. पातळ चटणी. आम्ही खापरोळे खाल्ले पण पातळ चटणी बरोबर पहिल्यांदाच खातोय. पण खापरोळे खाऊन सुद्धा एक जमाना गेला असं होईल. मायेची माझी होती ना ती करायची. आणि कोणते फूड इथे तुम्ही देता? इथे रस खापरोळ्या, रस शिरवळ्या, त्यानंतर आंबोळ्या, घावणी चटणी आणि इथलं जे कोकणात म्हणजे गुळ घातलेलं पोहे असे आम्ही देतो इथे. आणि व्हेजमध्ये पण म्हणजे थालीमध्ये पण तसंच असतं सेम. केळीच्या पानावर वाढलेलं जेवण, त्याच्यात उकड्या तांदळाचा भात, इथली कुळिताची पिठी वगैरे, तांदळाची पेच असंच दिलं जातं. आणि काल आम्ही म्हणजे अळूचं फतफद. अळूचं फतफद. हो, रानभाज्या सगळ्या. फणसाची भाजी, निरफणसाची भाजी, त्याच्यानंतर फणसाचे वेपर्स वगैरे करतो ते असतात. बांबू शूट्स, चिवरीचे घुम ते पण असतात. मुगाचं कडण आहे, मनगण आहे. त्याच्यानंतर अशी नावं आहेत जी आपण म्हणजे विस्मरणात गेलेत आपल्या, की असे पदार्थ आपण खायचो लहानपणी. तर ते सगळे तुम्हाला इथे ट्राय करायला मिळतील असं. आणि तुम्हाला जर असं स्पेशल काय हवं असेल आधी त्यांना प्रायर सांगितलं तरी चालू शकेल. त्या सीझन वाईज करायच्या आधी सांगितलं तरी ते सुद्धा तुम्हाला मिळू शकते. मग या फार्म स्टेचं बुकिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो? याचं बुकिंग तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेजच करून करावं लागेल. कारण ऑनलाईन बुकिंग आम्ही नाही ठेवलंय. कारण आम्ही फक्त फिल्टर क्राऊडच घेतो. ज्यांना खरं कोकणातली जीवनशैली जगायची आहे तोच क्राऊड आम्ही फक्त घेतो त्याच्यामुळे. आणि किती दिवस आधी सांगितलं पाहिजे आणि केवढा ग्रुप घेऊ शकता? तर आता पुढची बुकिंग बऱ्यापैकी फुल आहे. तर तुम्ही जेवढं महिना दीड महिना अगोदर सांगाल ते चांगलं आहे. ओके. आणि किती जणांचा क्राऊड घेऊ शकतो? 20 ते 25 जण राहू शकतात मॅक्झिमम. ओके ओके. आणि तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? माझे फ्युचर प्लॅन्स म्हणजे गावातच राहणं, ही सगळी बागायती शेती सांभाळत पर्यटन करणं जे शाश्वत पर्यटन असेल आणि त्याच्यातनंच एक रोजगार निर्मिती होईल त्याची, ज्या गावातल्या बायकांना मुलांना मिळेल आणि आपणही व्यवस्थित कमवून इथे राहू शकतो आणि ते कमवता कमवता इथे जगू शकतो. ओके. आणि अपकमिंग काही प्लॅन्स आहेत का म्हणजे असं दुसरं काही? असंच दुसरं घर वगैरे करून तिथे आम्ही करू शकतो आणि हाच मातीचा फिलिंग तो परत दुसऱ्या लोकांपर्यंत तो पोहोचू शकतो. कारण इथे कसं होतंय जागा थोडी कमी पडते म्हणून. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त राहायला आणि खायला एवढंच नाही मिळत तर बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटी सुद्धा करू शकतात. या ठिकाणी तुम्ही हनुमंतगड फिरायला जाऊ शकता, त्याचबरोबर नदीवर जाऊ शकता, असनीय मंदिर पाहू शकता, त्यानंतर कुळागरमधील ही बाजूला बागायत शेती आहे, हे सर्व हे जण फिरवून आणतात. सो हे सगळं पॅकेज तुम्हाला या बागायतदार फार्म स्टेच्या आयटनरीमध्ये मिळून जाईल. तर आम्ही सुद्धा काल इथे आलो, हनुमंतगडसुद्धा आम्हाला ते त्यांच्या जिप्सीमधनं फिरायला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर आज आमचा हा सेकंड डे आहे हनुमंतगडाचा. पूर्ण डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आमचा हा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे, तो हनुमंतगडचा असणार आहे. त्या व्हिडिओमध्ये गडावर कसं जायचं, त्याचबरोबर गडावर काय पाहायला मिळेल आणि त्या छोटीशी आम्ही जंगल सफारीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये केली आहे. त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साप बघायला मिळाले, त्यानंतर वेगवेगळ्या जाती वनस्पतींच्या पाहायला मिळालेत, फुलपाखरं पाहायला मिळालेत. हे सर्व जैवविविधता तुम्हाला त्या हनुमंतगडच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर 2 दिवस आम्ही खूप इथे मस्त एन्जॉय केलं. निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा राहिलं तेव्हा जुन्या आठवणीसुद्धा जाग्या झाल्या. तर आता मी बागायतदार फार्म स्टेला बाय बाय करून पुढचा परतीचा प्रवासाला सुरुवात करते. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.